दुसरा विषय माझा वृक्षतोडीशी संबंधित होता आणि वृक्षतोड म्हणजे जे व्यवसाय करणारे जे आहेत असे व्यवसाय करणारी लोक ही वन खात्याकडून अनेक एकर वृक्षतोड करण्याची आणि त्याची वाहतूक करण्याची परवानगी मागतात। पण ही परवानगी देताना त्याच्यामध्ये तो निकष असतो की जेवढी तुम्ही वृक्षतोड कराल तेवढीच वृक्ष तुम्ही प्रामुख्याने लावली पाहिजेत असा त्यांचा निकषच मुळात आहे। आणि हा निकष गेले अनेक वर्षापासून पायदळी तुडवला जातो आहे आणि गरीब शेतकऱ्यांना किंवा जे या व्यवसायात नसतात अशा लोकांवरती जबरदस्ती करून हे वन अधिकारी वृक्ष लागवड करून घेतात। पण जे काही हजारो एकरमध्ये वृक्षतोड करतात अशा व्यावसायिकांना मोकळं सोडलं जातं। त्यामुळे माझी प्रामुख्याने त्यांच्याकडे अशी मागणी होती की ही वृक्षतोड करणारे जे व्यापारी आहेत आणि जे शेतकऱ्यांच्या नावावरती पास घेतात आणि धंदा करतात अशा लोकांकडून ही आपण लागवड करून घेतली पाहिजे, जेणेकरून दापोलीसारखा एक पर्यटनदृष्ट्या उदयास आलेला खूप मोठा असा तालुका आहे आणि ह्या तालुक्याला जी काही आत्ता ह्या जिकडे आपण जाऊ तिकडे डोंगर असे सगळे खालसा झाल्यासारखे आणि वृक्षतोडीमुळे सगळी वन्यजीव जे जुन्या वनस्पती आहेत त्या नष्ट झाल्याची एक दुःखद अशी घटना किंवा दुःख जे होतं आहे त्याच्यापासून आपल्याला दापोली मुक्त व्हावी म्हणून ही खरं तर उपोषणाची वेळ आलेली आहे। ती वृक्ष लागवड प्रामुख्याने व्हावी असं मी त्यांना सांगितलेलं आहे। गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण प्रामुख्याने मी 10 वर्षाची मागणी केली आहे, पण आता मी त्यांना म्हटलं किमान 2-3 वर्षामध्ये आपण जी काही अशा परवानग्या दिलेल्या आहेत अशा लोकांकडून आपण ही वृक्ष लागवड करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। तसं ते पत्र मला आत्ता देणार आहे।